नमस्कार, मी चैताली. आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज तिथीप्रमाणे असणाऱ्या शिवजयंतीला माजी खासदार आढळराव पाटील हे किल्ले शिवनेरीवर नतमस्तक झाले. तसेच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हेही शिवनेरीवर नतमस्तक झाले. दोघे माजी खासदार आणि शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार हे शिवनेरी गडावर तिथीप्रमाणे असलेल्या शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना आणि नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यायला आले होते. यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि माजी खासदार आढळराव पाटील हे समोरासमोर आले. यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना वाकून पाया पडून नमस्कार केला. पाहूयात. एक बाजूला हातात मागे 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 आढळराव पाटील यांनीही कोल्हे यांना शुभेच्छा देत हस्तांदोलन केले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका चिमुकल्याने डॉक्टर अमोल कोल्हे यांना मला तुमची मालिका खूप आवडते असे म्हणताच एकच हशा पिकला. तर आढळराव पाटील यांच्या वाकून पाया पडताच माध्यमांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांना विचारलेल्या प्रश्नांवर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या वाकचातुर्याचे आणि हजरजबाबीपणाने उत्तर देत आढळराव पाटील हे ज्येष्ठ आहेत आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घेणे ही आपली संस्कृती आहे असे उत्तर दिले. वयानं मोठे आहेत ही आपली संस्कृती आहे आणि वयस्कर व्यक्तींना हा नमस्कार करणं ही आपली संस्कृती. त्या पद्धतीनं समोर वयस्कर व्यक्ती आली, मग ती निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा इतर ठिकाणी आहे, वयस्कर व्यक्तींना वाकून नमस्कार करणं ही आपली संस्कृती. ज्येष्ठ नेतृत्व आहे. ज्येष्ठ नेतृत्व असल्यानंतर आपण वयाचा मान राखून या गोष्टी सुसंस्कृत राजकारणाचा जो परिपाठ आहे तो आपण आपल्या कृतीतून घालून द्यावा असं माझं काय म्हणणं आहे. खरं तर ज्येष्ठांच्या पाया पडून आशीर्वाद घेणे ही आपली संस्कृती असली तरी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील हे केवळ ज्येष्ठ आहेत असं न म्हणता थेट त्यांचे वय काढत त्यांचे वय झाले आहे, ते वयस्कर आहेत म्हणून पाया पडलो असे म्हटले. आणि यातूनच मी कसा तरुण नव्या दमाचा उमेदवार आहे आणि आढळराव पाटील हे कसे वयस्कर आहेत हे आपल्या शैलीतून आणि कृतीतून दाखवून दिले. असो, शेवटी निवडणुकीचे वातावरण आहे, यालाच हुशारी म्हणतात. ही जरी हुशारी असली तरी आढळराव पाटील यांचे वाढते वय आणि 3 वेळा निवडून येऊन लोकसभेचा त्यांना असलेला दांडगा अनुभव पाहता जनता परत त्यांच्यासारख्या अनुभवी उमेदवाराचा विचार करते की अभिनयाच्या जोरावर आणि फिल्मी डायलॉग आणि अभिनय करणाऱ्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंचा जनता विचार करते हेही पाहणे महत्त्वाचे असेल. या सर्व राजकीय घडामोडींवर आपली नजर असेल. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.